बुलेटिनची सुरुवात आपण एका स्पेशल रिपोर्टने करूया। शरद पवारांशी आघाडी करून भाजपशी दोन हात करणारे अजित पवार आता भाजपच्या निशाण्यावर आलेले आहेत। भाजपच्या राक्षसी भूमिकेवर किंवा भुकेवर टीका केल्यानंतर आता भाजपनेही अजित पवारांना घेरायला सुरुवात केली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीच्या मित्रपक्षांमध्येच झुंपेल असं बघायला मिळतंय। पुण्यात भाजप वर्सेस राष्ट्रवादीचा सामना। अजित पवारांवर भाजपची चौफेर टीका। चंद्रकांत पाटलांसह रवींद्र चव्हाणांचे वार। राष्ट्रवादीकडूनही भाजपवर थेट प्रहार। नगर परिषद निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत कोकणात चांगला संघर्ष पेटला होता। आता तसाच किंबहुना त्याहून अधिक संघर्ष भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू आहे। त्याचं कारण ठरतंय पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक। अजित पवारांनी काका शरद पवारांशी हात मिळवणी करत दोन्ही महानगरपालिकेत भाजपला आव्हान दिलंय। पण हे आव्हान देतानाच अजित पवार भाजपच्या सत्तापिपासूपणावरही निशाणा साधतायत। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे। मला हे बघवत नाही। अजित पवारांच्या या टोकाच्या टीकेनंतर आता भाजपनंही अजित पवारांना घेरायला सुरुवात केली आहे। सर्वात आधी अजित पवारांनी ज्यांचं पुण्याचं पालकमंत्रीपद हिसकावलं तर चंद्रकांत पाटलांनी आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका म्हणत अजित पवारांना थेट आव्हान दिलंय। आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहे, त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका। असे जे कोणी दमदाटी करणारे असतील रात्री बेरात्री आपण देवेंद्रजींना फोन करूया। तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे। पण नाही भागलं तर देवेंद्रजींना फोन करू। त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं। आम्ही आमचं काम करतो। अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनं चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर मिश्किल पलटवार केलाय। अर्थमंत्री आहात, आमच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, जरा दमाने घ्या, हुशारी चालू नका असं म्हणता, हलक्यात घेऊ नका असं म्हणता। ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे। पण आता भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि मित्रपक्षांना थेट फटकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर पलटवार केला। अजित पवारांना सोबत घेऊ नका म्हणून आपण फडणवीसांना सांगत होतो असा टोला चव्हाणांनी लगावला। तसंच पैलवानाच्या नादी लागू नका असा इशाराही रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना देऊन टाकला। देवा शपथ सांगतो, पैलवानाच्या नादाला लागायचं नसतं। महेश भाऊ अजून सोडली तर नाही ना पैलवानी? नाही सोडली। मी विचारायलाच गेलो होतो, बाबा पैलवानी सोडली का? त्यामुळे पैलवानाच्या नादाला लागू नका। 15 तारखेपर्यंत अत्यंत आनंदात निवडणुका प्रत्येकाने घालवा। आता भाजपचे नेते एकामागून एक अजित पवारांवर टीकास्त्र दागत असताना अजित पवारांचे खंदे समर्थक तरी कसे शांत राहणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपच्या टीकेचा जोरदार समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। दादांनी त्याचं स्टेटमेंट दिलं असेल तर त्यावर अशा प्रकारच्या धमकीवजा सूचना किंवा इशारा ज्याला म्हणतात असं काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। शेवटी महायुती म्हणून आपण महायुतीचा धर्म पाळला पाहिजे असं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं म्हणणं आहे, शिंदे साहेबांचं म्हणणं आहे, आदरणीय अजितदादांचं पण म्हणणं आहे। पण अशा प्रकारे चंद्रकांत दादांना नेहमीच अधूनमधून खाज येत असते आणि ते खाज आल्यानंतर ते तसं बोलत असतात। दादांची एक काम करणारा नेता, सर्वसामान्य माणसाची नाळ आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाची असलेली जाणीव असणारा नेता म्हणूनही महाराष्ट्रामध्ये दादांची ओळख आहे। दादांचं वाढतं प्राबल्य आणि वाढती लोकप्रियता ही लक्षात घेऊन कुठेतरी त्यांच्या पायाखालची वाळू आपले निसटलेले आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महायुतीतील दोन मित्र पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू असतानाच विरोधक तरी कसे शांत राहणार? संजय राऊतांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाजपसोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना चिमटे काढल्याचे दिसतंय। परिणामी आता भाजपनं अजित पवारांना सबुरीचा सल्ला द्यायला सुरुवात केली आहे। मग अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील,
यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे. पण दिल्लीतले जे 2 नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी. पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे. पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची. मला वाटतं नगरपालिकांमध्ये विरोधात लढलो तरी त्या ठिकाणी आम्ही कोणावर अशा टोकाच्या टीका केल्या नाहीयेत आणि त्यामुळे आशाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच असल्याची आचारसंहिता पाळली पाहिजे. आपण जेव्हा एकाकडे बोट दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोटं आपल्याकडे असतात, याचं सगळ्यांनी भान ठेवण्याची आवश्यकता आहे. निवडणूक म्हटलं म्हणजे आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे होतातच. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतही अनेक ठिकाणी फूट पडली आहे. या फुटीमुळे काही ठिकाणी मित्रपक्षच एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेत. अजित पवारांनी काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत भाजप विरोधात तोफ डागल्यानं केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभरात भाजप विरुद्ध अजित पवारांच्या वाकयुद्धाची चर्चा होतीये. आता निवडणुकीत दादा वरचढ ठरतात की देवाभाऊंची भाजप बाजी मारते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.